महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला। परिवहन मंत्री म्हणून मी त्याला मान्यता दिली आणि अतिशय मला आनंदाने ही गोष्ट सांगायची आहे की प्रामुख्याने अवघ्या काही दिवसातच 1 लाखाचा टप्पा गाठला। काही समाज माध्यमांवर 1 मार्चपासून कंपल्सरी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला वगैरे अशा बातम्या प्रसारित झाल्या, परंतु त्यात काही तथ्य नाही। अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्ड वितरित होत आहे, लोकांना त्याचा फायदा खूप होतोय आणि एक डिजिटल क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी महामंडळाचा आहे। त्यामुळे कुणीही काही अफवांवर विश्वास न ठेवता जेवढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्ड लवकरात लवकर खरेदी करून त्याचा वापर प्रवाशांनी करावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो। नाही, असं काही होत नाही आहे आणि कुठल्याही काही तक्रारी नागरिकांची किंवा प्रवाशांच्या असतील तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी, त्याचं निराकरण करण्यात येईल। हो, आज बघा परिवहन सेवेला एवढी वर्ष आज झाली। RTO हे इंग्रजांच्या काळातलं ते खातं होतं आणि 1940 साली स्थापन झालेलं हे सर्वात जुनं खातं आहे आणि आज त्याचा वर्धापन दिन आहे। आता बघा एवढी वर्ष झाली, म्हणजे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा राज्यामध्ये परिवहन खातं अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। माझ्याकडे या खात्याची जबाबदारी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिल्यापासून अतिशय वेगळ्या प्रकारचं कार्यभार ह्या खात्याचा झाला आहे। आम्ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा देता येईल आणि प्रामुख्याने एकच आमचं लक्ष आहे। आम्ही झेब्रू नावाच्या आमच्या एका अतिशय चांगल्या सिम्बॉलिक प्रतिमेचं सुद्धा आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अनावरण केलं आणि रस्ता सुरक्षा हा आमचा त्यामागे मूळ उद्देश आहे आणि रस्ता सुरक्षिततेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कसा RTO डिपार्टमेंटचा फायदा होईल याची आम्ही दक्षता घेतो। आणखी काही बदल होणार का? नवीन बसेस देखील नवीन तर होणारच आहे। आता 8000 बसेस तर आम्ही आमच्या ताफ्यामध्ये घेतलेले आहे। एसटी महामंडळ सक्षम होत आहे। पूर्वीच्या काळामध्ये नुकसानीत जाणाऱ्या एसटी महामंडळ फायद्यात कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। इस्रायलचं पाहिलं तर यामध्ये फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो आपल्याला देखील, त्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं देखील कुठेतरी मोदींनी या ठिकाणी खरं तर संजय राऊतांनी आता महाराष्ट्राची सेवा किंवा ह्या देशाची सेवा करत असताना जागतिक पातळीवर ट्रम्प यांच्या बरोबरचं नेतृत्व त्यांचं आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी काम करण्याची गरज आहे। कारण शेवटी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत। संजय राऊतांनी एवढी मोठी आमची विचारसरणी नाही आहे। ह्या जागतिक पातळीच्या युद्धाबद्दल त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जाणीव आहे आणि माहिती आहे, अभ्यास आहे, तर त्यांनी जागतिक पातळीवरचं नेतृत्व आता करायला हरकत नाही। अपघाताचा रिपोर्ट आलेला आहे, योग्यरीत्या कारवाई होणार का मुख्यमंत्री? नाही, ते मी अजून काही ते बघितलेलं नाही।